तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत खेकड्याचं कालवण शेअर करणार आहे। इथे मी खेकडे छान धुवून वगैरे घेतले आहेत। ह्या छोट्या नांग्या आहेत, त्याचा रस काढून घ्यायचा आहे। इकडे आपल्याला वाटपाचं साहित्य दिसतंय। इथे मी कांदा, खोबरं, पुदिना, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं घेतलं आहे। हे कांदा, खोबरं आणि आलं, लसूण हे छान भाजून घेणार आहे मी तेलामध्ये। छान असं खरपूस भाजून झाल्यानंतर एका बाजूला ठेवून मी ते छान थंड करून घेतलं आहे। त्याच्यानंतर या नांग्या आहेत त्याचा ज्यूस करायचा आहे। इथे मी सगळं छान वाटून घेतलं आहे। कांदा खोबऱ्याचं वाटप, त्या नांग्यांचं ज्यूस आणि टोमॅटो आणि पुदिन्याचं प्युरी करून घेतली आहे। इथे मी छान कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये कढीपत्ता घातला आणि जे वाटप करून घेतलं आपण कांदा खोबऱ्याचं ते मी इथे ॲड करते। छान असं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर टोमॅटो आणि पुदिन्याची ग्रेव्ही मी जी केली आहे ती मी यामध्ये ॲड केली आहे। त्यानंतर आपले रेग्युलरचे स्पायसेस, लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि यामध्ये मी आणखीन एक गोष्ट ॲड करणार आहे, ती तुम्ही पुढे जाऊन बघा। इथे मी चिकन मसाला ॲड करते। चिकन मसाल्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। इथे मी 1.5 चमचा चिकन मसाला ॲड केला आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये जो ज्यूस आपण काढून घेतलेला नांग्यांचा, ज्याची चव कालवणात उतरते, तर तो मी इथे ॲड करून घेतला आहे। आणि तुम्हाला किती थिक हवं आहे किती ते तुम्ही ठरवा तुमच्या सोयीनुसार। इथे मी मीठ टाकून घेतलं आणि छान सगळे खेकडे मी सोडून घेतले आहेत। छान अशी खळखळून उकळी काढायची आहे। चिकन मटन यासमोर फेल आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कशी झाली आहे। थँक्यू।